नमस्कार प्रेक्षकांनो, विण दोघातलीही तुटेना या मालिकेचा लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे. हो प्रेक्षकांनो, खूप जबरदस्त आणि भयानक असा लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे. या प्रोमोमध्ये चक्क आता समोर आता काकू मलिकाचा खरा चेहरा आलेला आहे आणि तो आणलेला आहे म्हणजे स्वानंदीने. आता स्वानंदी समोर जे काही नागपंचमीच्या दिवशी घडलेलं आहे त्या रहस्याचा पर्दाफाश करत आता काकूला एक्सपोज केलेला आहे, ते म्हणजे समोर आणि आजी समोर. त्यामुळे आता समोर स्वतःच्या स्वानंदीवर एवढा जीवघेणा हल्ला केलेला असतो काकीने, म्हणजेच मलिकाने. त्यावर आता खूप चिडलेला असतो आणि आई समान काकू आता समरच्या उभी आहे हे विसरून मात्र आता समरने कानाखाली मारत खूप मोठा मालिकेमध्ये निर्णय घेताना समर आता दिसणार आहे. तर इकडे मात्र आता लवकरच काकू गजाआड होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. चला तर प्रेक्षकांनो, या लेटेस्ट एपिसोडमध्ये नेमकं काय दाखवण्यात येणार आहे, या लेटेस्ट प्रोमोमध्ये काय दाखवण्यात येणार आहे हे आपण सविस्तर या व्हिडिओद्वारे पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता नागपंचमीची खूप छान अशी तयारी स्वानंदीने केलेली असते. काकूने तिला जेवण बनवायचं सांगितलं होतं, पण मात्र तिने जेवणसुद्धा समरच्या मदतीने छान प्रकारे बनवलं. म्हणून आता काकू समर तिची किती मदत करते, समरला किती लढा स्वानंदीचा लागलेला आहे आणि या जीवापाड प्रेम करणाऱ्या कपलच्या मदत आता ही काकू म्हणजेच मलिका येते. कारण तिला आता स्वानंदीचा प्रचंड राग येत असते, पण स्वानंदी तिला सतत बोलत असते की काकू लिमिटशीरच वागा. एक दिवस असं येणार की समोर स्वतः तुमचा खरा चेहरा ओळखणार आणि तो दिवस आता इकडे आलेला असतो. तो म्हणजे इकडे आता स्वानंदीच्या जीवावर इकडे आता अंशुमन आणि मलिका उठलेल्या असतात. नागपंचमीची पूजा चाललेली असते आणि घरी पूर्ण गेस्ट आलेले असतात. आता गेस्ट समोर पूजा झाल्यावर आता बायका खेळत असतात आणि बायकाचा खेळ चालू असताना अंशुमनने इकडे पैसे देऊन आता मलिका आणि अंशुमनने एका सर्पमित्राला आणलेलं असतं आणि मात्र त्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी आता मलिका आणि अंशुमनने त्या सर्पमित्राच्या मदतीने आता इकडे स्वानंदी जिथं खेळ खेळत असते तिथं तो साप सोडलेला असतो आणि त्या क्षणाला मात्र स्वानंदीचं पाय चुकून तिथं येतो आणि आता साप तिला चावा घेतो. मात्र आता चावा घेतल्यावरती इकडे समरला जेव्हा कळते की स्वानंदीला साप चावला, तेव्हा मात्र आता समर त्या गोंधळात सर्व विसरून जातो की इकडे मात्र आता स्वानंदीला साप चावलेला आहे म्हटल्यावरती आता कसा आला काय आला हे सर्व काही विसरून जातो आणि अगोदर आता तो स्वानंदीला मात्र इकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. पण आता इकडे सर्पमित्राच्या चुकीमुळे आता जो विषारी साप इकडे अंशुमन आणि मलिकाने सांगितला होता, पण सर्पमित्राच्या चुकीने आता दुसरा साप सर्पमित्राच्या हातात आलेला असतो आणि तो बिनविषारी असतो. म्हणून इकडे आता जेव्हा तो स्वानंदीला चावतो तेव्हा मात्र तिला खूप वेदना जाणवतात. पण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाता तेव्हा 2 दिवस आता स्वानंदी बेशुद्ध अवस्थेत असते. पण इकडे समरची मात्र खूप घालमेल चालू असते की आपल्या स्वानंदीला झालेलं तरी म्हणजे सापाने चावलं ती चांगली होणार की नाही. आता समर इकडे मात्र आता स्वानंदीचं चांगल्या होण्यासाठी देवाकडे प्रार्थना होतो आणि इकडे मात्र आता स्वानंदी चांगली होते आणि घरी येते. पण आता स्वानंदी समोर एकच प्रश्नचिन्ह उभं राहते की हे सर्व केलं तरी कुणी, आपल्या घरामध्ये आजपर्यंत असं घडलं नाही असं आजी तिला बोलते आणि हा साप आला कुठून. तेव्हा मात्र इकडे आता मलिका आणि अंशुमनचा प्लॅन मात्र उधळलेला असतो. इकडे आता त्यांच्या प्लॅननुसार आता तरीसुद्धा स्वानंदी चांगली झालेली असते. तेव्हा आता अंशुमन बोलते की आई काय करा मॉम, ही स्वानंदी का मरत नाही आणि का आपल्या आयुष्यामध्ये निघून जात नाही. सतत ही काही केलं तरी एवढा मोठा जीव घेणं आपण हल्ला केला तिच्यावर आणि या हल्ल्यातून सुद्धा ती वाचली. तेव्हा मात्र आता इकडे स्वानंदी खूप विचार करत असते आणि समर आता तिचा हात हातात घेतो आणि बोलतो की हे कुणी केलं, काय केलं आणि तो साप कसा घरात आला याचा शोध आपण लावू.
पण तू आता घरी आली ना, खरं सांगतो तू जेव्हा नव्हती ना, तू जेव्हा माझ्यासोबत नव्हती ना, तेव्हा माझ्या मनाची खूप घालमेल झाली गं स्वानंदी. मला कधीच आयुष्यात सोडून जाऊ नको. तेव्हा मात्र आता मलिका असं समोरचं बोलणं ऐकून मात्र तिला खूप प्रचंड राग येतं आणि आताच जाऊन स्वानंदीला मारावं असं तिला वाटतं. पण तेव्हा मात्र आता इकडे जेव्हा आता स्वानंदी विचार करते आणि स्वानंदी आता घरातील प्रत्येक पूजेच्या दिवसचे आता CCTV फुटेज चेक करते, तेव्हा मात्र आता जरी काकूने आता लक्ष केंद्रित करून CCTV फुटेज चेक न करता आता इकडे मात्र त्या सर्पमित्राला आतमध्ये आणलेलं असतं आणि काकूसोबतच तो सर्पमित्र आणि अंशुमनसोबतच तो सर्पमित्र दिसतं, हे आता स्वानंदीला समजलेलं असतं. तेव्हा आता स्वानंदी बोलते की असं ह्या म्हणजे प्लॅन अंशुमन आणि काकूनं केलेला होता, पण आता मात्र मी काकू आणि अंशुमनला सोडणार नाही. तेव्हा आता ती लगेच पोलिसांना घेऊन सरळ जाते त्या सर्पमित्राच्या घरी आणि त्या सर्पमित्राला बेड्या घालते आणि आता त्या सर्पमित्राकडून आता स्वतःच्या तोंडून ऐकते. म्हणजे तो सर्पमित्र आता त्याच्या तोंडून सांगतो स्वानंदीला की हे सर्व काही करण्यासाठी मला अंशुमन आणि मलिकाने पैसे दिले होते आणि पण मात्र तुम्ही वाचल्या, कारण त्या दिवशी माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. मी जास्त विषारी साप न घेता बिनविषारी साप तुमच्याकडे सोडला, म्हणून तुम्ही या जगात हा, नाही तर मात्र तुम्ही वाचल्या नसता. कारण मला स्वानंदीला मारण्यासाठी अंशुमनने लागीन तेवढे पैसे मोजले. पण असं बोलत आता लगेच स्वानंदी इकडे मात्र समरकडे जाते आणि समरच्या हातात सुद्धा बेड्या घालते. तेव्हा मात्र तेवढ्यातच आता घरी येतो तो म्हणजे आता समर आणि समर बोलतो, काय झालं स्वानंदी, तू ठीक तर आहे ना, आणि असं अचानकपणे तू मला ऑफिसमधून का बोलावलं, काय झालं आजी. त्यावर आता इकडे मात्र आजी बोलते की बघ ना, या मलिकाने आणि अंशुमनने काय केलेलं आहे, आज तर चक्क यांची हद्दच पार केलेली आहे. हे या इकडे मात्र स्वानंदीच्या जीवावरती उठलेले आहे. त्यावर आता इकडे समर बोलतो, नाही आजी, काकू अशी नाही करू शकत आणि अंशुमनसुद्धा बदललेला आहे, हे दोघंसुद्धा असं नाही करू शकत. त्यावर स्वानंदी बोलतो की मला वाटलंच समर की राजवाडे तुम्ही मला या दोघांच्याबद्दल काहीही सांगितलं तरी नेहमीप्रमाणेच पुरावे मागणार, म्हणून मी पुराव्या सगट इथं आलेली आहे. हा आहे, हे बघा CCTV फुटेज, हे आपल्या घरातीलच आहे आणि ज्या दिवशी आता इकडे अंशुमन आणि मलिकाने प्लॅन केला त्या दिवशी त्यांनी हे विसरलं की आपल्या घरामध्ये CCTV फुटेज लागलेले आहेत आणि ही CCTV फुटेज तुम्ही बघा. आणि आता तेव्हा हा जो काही सर्पमित्र आता तुम्हाला अंशुमन आणि मलिकासोबत बोलताना दिसतं, ज्या दिवशी आपल्या घरी पंचमीची पूजा चालू होती त्या दिवशी यांनीच आता घरामध्ये या सर्पमित्राला आता सापासगत आणलं होतं आणि त्याच सापाने मला चावा घेतला. बोल, नाही तर मी तुला सोडणार नाही, असं स्वानंदी सर्पमित्राला म्हणते. तेव्हा सर्पमित्र बोलते की हो, मला या बाईने आणि या माणसानेच पैसे दिले होते की मी एक विषारी साप घेऊन या, पण स्वानंदी मॅडम या जगात आहेत, कारण माझ्या चुकीमुळे मला बिनविषारी साप माझ्या हाती आला आणि तोच मी घेऊन आलो. तेव्हा मात्र आता इकडे समरला प्रचंड राग येते आणि तो काकू समोर जाते आणि बोलते की काकू, तू हे चांगलं केलेलं नाही आहे. अगं, आजपर्यंत तू छोट्या छोट्या गोष्टीवरून स्वानंदीशी वाद घालत होते, ते मला मान्य आहे, कारण घर आहे तर भांडण लागणारच, पण तू चक्क आज स्वानंदीच्या जीवावरती उठले. तुला माहिती आहे का, तिला जर काही झालं असतं तर माझं जग उद्ध्वस्त झालं असतं. पण आज मात्र एका आईचं स्थान काकू मी तुला दिलं, पण तू आईच्या स्थानी ठेवण्यायोग्य बाई नाही आहेस. आता लगेच समरला राग आलेला असतो आणि समरने कानाखाली काकूच्या म्हणजेच मलिकाच्या आता मारलेली असते आणि काकू असं बोलत, नाही, तू काकू म्हणण्यायोग्य नाही आहे, तुला काकूचा दर्जा देणं हे माझंच एक पाप होऊन जाणार. मलिका, हे बघ, आता मात्र काहीही झालं तरी तुला तुझ्या कर्माची फळं मी देणार. आणि आता लगेच लेडीज कॉन्स्टेबलला आता इकडे स्वानंदी बोलावते आणि इकडे काकूला घेऊन जाण्यासाठी सांगते. आता मलिका जोरजोरात ओरडते आणि बोलते की मला माफ कर समर, मी पुन्हा असं नाही करणार, माझ्याकडून चूक झाली, खरंच मला क्षमा कर. त्यावर आजी बोलते की मलिका, एक शब्दही बोलू नको, आताच्या आता यांना घेऊन जा. तर इकडे मात्र आता स्वानंदीच्या हुशारीने आणि समरने स्वानंदीला आता स्वानंदीची मदत करत इकडे मात्र आता मलिका आणि अंशुमनला गजाआड केलेला आहे. तर अशा प्रकारे आता स्वानंदीच्या हुशारीने नागपंचमीच्या दिवशी घडलेला
आता CCTV फुटेज समरला दाखवत आणि आता तो जो काही सर्पमित्र असतो त्याला सर्वांसमोर आणत म्हणजे समोर आणत आता इकडे काकूंचा खरा चेहरा एक्सपोज केलेला आहे. तर प्रेक्षकांनो विण दोघातलीही तुटेना असे जबरदस्त भाग पाहण्यासाठी आणि समोर मालिकेत काय होणार आहे, काय टर्निंग पॉईंट येणार आहे असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन. स्वामी समर्थ.